नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी एमटीएस हवालदार भरती 2024 तर जवळपास मित्रांनो 5000 प्लस जागांसाठी ही भरती निघत आहे. तर चांगली जबरदस्त मित्रांनो ही भरती निघत आहे. तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे, हे फॉर्म भरण्याची जी तारीख आहे 7 मे 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत होते आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 6 जून 2024 होती. तर अजूनही मित्रांनो फॉर्म भरणे चालू झाले नाही. तर ही जी तारीख आहे एसएससीचं जे टेंटेटिव्ह कॅलेंडर आहे, तर त्यामध्ये जे मित्रांनो 6 तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू व्हायची तारीख होती, पण अजूनही फॉर्म भरणे चालू झाले नाही. तर त्याचं कारण काय ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर चांगली मित्रांनो हे जबरदस्त भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे. आणि जे एमटीएसचं पद आहे यामध्ये फिजिकल नाही, उंचीची काही अट नाही, छातीची काही अट नाही आहे, रनिंग वगैरे काही नाही आहे. जे हवालदारचं पद आहे यामध्ये मित्रांनो फिजिकल आहे, उंचीची अट आहे, छातीची अट आहे, ठीक आहे. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, यामध्ये एक लक्षात ठेवा. तर या भरतीची सिलेक्शन प्रोसेस काय काय, त्याचबरोबर फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, एसएससी एमटीएस हवालदार या भरतीची याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि जे पासिंग आहे तर ओपन कॅटेगरीसाठी जे पासिंग आहे हे जवळपास 30% आहे, एससी एसटी कॅटेगरीसाठी पासिंग 20% आहे, ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग हे फक्त 25% आहे, ठीक आहे. तर जास्त मित्रांनो चान्सेस आहे एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर जागा मित्रांनो ह्या कन्फर्म नाही की 5000च निघणार आहे, यापेक्षा कमी निघू शकते, यापेक्षा जास्त निघू शकते. ज्या दिवशी मित्रांनो नोटिफिकेशन येणार आहे त्या दिवशीच मित्रांनो कळणार आहे, ठीक आहे. तर यामध्ये एमटीएस हवालदारचं जे मित्रांनो पद आहे, ठीक आहे. तर 10वी पास जरी असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, ठीक आहे. तर या भरतीमध्ये जर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये जे आहे 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे. एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे, ठीक आहे. तर एससी एसटी कॅटेगरीचे जे पण विद्यार्थी आहेत तर आवर्जून फॉर्म भरता, कारण की फी वगैरे नाही. आणि जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे जरी तुम्ही असाल तरी सुद्धा फॉर्म भरता. 100 रुपये यामध्ये फी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एखादी भरती निघते तर 1000 रुपये त्याची फी असते, ठीक आहे. त्याचबरोबर आपण वयोमर्यादा जर विचार केला एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये तर 18 ते 27 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे. एससी एसटी कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना यामध्ये 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 18 ते 30 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. तर एवढी या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे. तर अजूनही मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचे फॉर्म भरणे काऊन चालू झाले नाही याबद्दल तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो. याचं कारण काय तर मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदारची जी फॉर्म भरण्याची तारीख होती मे 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत होते. शेवटची तारीख मित्रांनो 6 जून 2024 होती. तर फॉर्म भरणे कोण चालू झाले नाही, कारण की निवडणुका आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. लोकसभेच्या ज्या निवडणुका चालू आहे मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये, तर लोकसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे मित्रांनो या भरतीच्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले नाही, ठीक आहे. तर आता ह्या निवडणुका झाल्यानंतर मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे एसएससी एमटीएस हवालदार या भरतीचे, ठीक आहे. तर या भरतीचा अपडेट सुद्धा तुम्हाला दाखवून देतो की फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता. चुनाव के बाद आएगा एमटीएस के पदों पर भर्ती का विज्ञापन। एसएससी की ओर से जारी कैलेंडर के अनुसार इस महीने आने वाला था विज्ञापन। प्रयागराज मल्टीटास्किंग स्टाफ एमटीएस के पदों पर भर्ती का विज्ञापन चुनाव के बाद आएगा। कर्मचारी चयन आयोग एसएससी के कैलेंडर के अनुसार इसका विज्ञापन इसी महीने आना था, लेकिन लोकसभा चुनाव के चलते प्रक्रिया कुछ दिन के लिए टाल दी गई है। इस भर्ती के जरिए केंद्र सरकार के विभागों में युवाओं का चयन होता है। एसएससी के कैलेंडर के अनुसार एमटीएस और हवलदार के पदों पर भर्ती का विज्ञापन 7 मई को जारी होना था। यह भर्ती करीब 2000 पदों के लिए संभवित है। पिछले वर्ष इसके जरिए एमटीएस और हवलदार के 1788 पदों पर भर्ती हुई थी। यह भर्ती दिसंबर 2023 में पूरी कर दी गई थी। चुनाव के चलते मई में होने वाली सीएपीएफ एसआई और सिलेक्शन पोस्ट की परीक्षा भी टाली जा चुकी है। जून के पहिले हफ्ते विद्यार्थी मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदार या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे
तर या भरतीमध्ये सर्वात आधी जे मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये फिजिकल होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी जे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर सर्वात आधी जे मित्रांनो या भरतीमध्ये जे मी तुम्हाला सांगून देतो, जे एमटेसचं पद आहे यामध्ये फिजिकल वगैरे नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे। हवालदारसाठीच मित्रांनो या ठिकाणी फिजिकल उंची आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी तुमचे यामध्ये पेपर होणार आहे, तर 2 पेपर आहे यामध्ये, ठीक आहे, एमटेससाठी आणि हवालदारसाठी सुद्धा, ठीक आहे। तर सर्वात आधी तुमचा पहिला पेपर होणार आहे। तर पहिल्या पेपरमध्ये पहा मित्रांनो, रिझनिंगचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे। तर पहा रिझनिंगचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्काचे असणार आहे। गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्काचे असणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण असल्यामुळे, ठीक आहे। तर टोटल 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 120 मार्काची परीक्षा असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, तर तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे आहे, ठीक आहे। तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी तुक्के मारायचे आहे, कारण की निगेटिव्ह मार्किंग असते तर आपले जे प्रश्न बरोबर असते ते मायनस झाले असते। तर पहिल्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। त्यानंतर मित्रांनो तुमच्या यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामध्ये तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे नाही आहे। दुसरी जी तुमची लेखी परीक्षा असणार आहे एसएससी एमटीएस हवालदार या भरतीची, तर परीक्षेमध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण असणार आहे, 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 75 मार्क रिझनिंग, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 75 मार्क, ठीक आहे। तर टोटल मित्रांनो 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 150 मार्काची ही परीक्षा असणार आहे, एका प्रश्नाला 3 गुण आहे, ठीक आहे। निगेटिव्ह मार्किंग आहे यामध्ये आणि यामध्ये जे आहे मित्रांनो तुम्हाला 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे लेखी परीक्षेमध्ये, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुमची दुसरी लेखी परीक्षा होणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे हवालदारसाठी। तर पहा एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची फक्त 157 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 152 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर उंची लागते। महिला उमेदवार जर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर 49.5 सेंटीमीटर एवढी उंची लागणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये छाती पुरुष उमेदवारांसाठी 81 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून या ठिकाणी 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी, आणि तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल 77 सेंटीमीटर उंची लागणार आहे आणि फुगून तुमची 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये एक अट ठेवण्यात आली फिजिकलमध्ये की महिला उमेदवारांचं वजन 48 किलोच्या वरती असलं पाहिजे, आणि जे एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार आहेत तर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 46 किलोच्या वरती असलं पाहिजे, हे यामध्ये अट आहे। यापेक्षा जर कमी असला तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे, फेल केलं जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतर आपण फिजिकलचा जर विचार केला एसएससी एमटीएस हवालदार या भरतीमध्ये रनिंग किती आहे, ठीक आहे। तर पहा पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला या ठिकाणी 15 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी 20 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे। तर आतापासून मित्रांनो फिजिकलवर तुम्ही जास्त फोकसही नाही केलं तरी चालते, कारण की टायमिंग भरपूर आहे यामध्ये। तुम्ही जर मित्रांनो पैदल जरी गेले तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी कव्हर करू शकता, ठीक आहे। तर सर्वात मेन तुम्हाला या ठिकाणी फोकस करायचा आहे मित्रांनो पेपरवर, ठीक आहे। तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती। या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर पगार 30,000 तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर ही होती विद्यार्थी मित्रांनो एसएससी एमटीएस हवालदार भरतीबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।